म्हाताऱ्यांपासून तरुणांपर्यंत दादांनी नेहमी त्यांची साथ दिलेली आहे. म्हणजे त्यांच्या आरोग्याविषयी असू द्या, त्यांच्या स्वाभिमान म्हणजे कुठल्याही क्षेत्रात त्यांना कमी नाही पडू दिलं. म्हणजे अगदी ह्याच्यापासून तुम्ही क्रीडा खेळातले घ्या किंवा पोलीस ह्याच्यामध्ये घ्या, खात्यात घ्या. पॉलिटिकमध्ये आधी स्त्रिया नव्हत्या, पण आज दादांनी त्यांचा सहभाग करून घेऊन त्यांच्या हातात ती सूत्र दिलेली म्हणजे आहेत. तुम्हाला असं म्हणायचंय की या मतदारसंघामध्ये दादांनी महिलांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका हो, खूप प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याचा दादांना नक्कीच फायदा झालेला आहे. आज कुठलाही कार्य म्हणजे एक जिल्हा घ्या, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा दादांचा जरी जाणं येणं नसेल तरी पण दादाला तिथे लोक ओळखतात. कारण दादाचं कामच असं आहे. मग का नको आहेत दादा आता? दादा आपल्याला हवेत, आपल्याला हॅट्रिक करायची आहे आणि दादासाठी या सगळ्या बहिणी उभ्या राहिल्या तर दादा नक्कीच येणार आणि दादा आलेच पाहिजे. आता बऱ्याच लोकांना ह्या कामाची जास्ती माहिती नाही, पण हळूहळू जेव्हा माहिती होईल तेव्हा लोकांना साहजिकच कळेल दादाचं काम आहे. दादा सत्तेत असले काय आणि नसले काय तरी पण दादा काम लोकांसाठी तेवढेच करणार. नमस्कार. भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचं बिगुल वाजलं. या मतदारसंघाला हिंदुत्वाचा मतदारसंघ म्हणून ओळख मिळाली, परंतु ती ओळख मिळत असताना कुणीतरी महिलांचा स्वाभिमान दुखावला की त्या महिलांच्या पाठीमागं मोठ्या भावासारखं कुणीतरी उभं राहावं लागतं. या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये आणि संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर नव्हे तर जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिला अस्मितेने ज्यांच्याकडे पाहते की माझा भाऊ माझ्या पाठीमागं उभा आहे, ते भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांनी खऱ्या अर्थाने महिलांना पाठीमागं उभं राहून एक जाणीव करून दिली की कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल टाका, हा भाऊ सदैव तुमच्या बरोबर आहे. आज आपण अशाच एका महिला भगिनींना भेटणार आहोत. या माध्यमातून त्यांचा जीवनाचा परिचय जाणून घेणार आहोत. संघर्ष करत असताना यशाच्या वाटेवरती आपली पावलं एकदा का पडली आणि पाऊल खुणा एकदा कर्तृत्वाच्या उमटल्या की त्याच्यावरती कुणीतरी भावासारखा पाठीमागं वडीलधारा माणूस लागतो की त्यामुळं आपल्याला समाजामध्ये लढण्यासाठी आणि प्रतिकार करण्यासाठी 100 हत्तीचं बळ मिळतं. आदरणीय प्रमिलाताई भराटे या आपल्या बरोबर आहेत. एक गृहिणी आहे, परंतु सक्षम गृहिणी असताना, कौटुंबिक व्यवस्था सांभाळत असताना राजकारणाच्या सारीपाठावरती हा माणूस काम करतोय. तर ह्याच्याबद्दल निश्चित स्वरूपात आपल्या ज्या भावना आहेत त्या या मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त करण्याची संधी त्यांना या ठिकाणी मिळाली. म्हणून ताई आपलं मनापासून अभिनंदन करतो, आपलं स्वागत करतो. मला एक सांगा, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे हे आमदार म्हणून आहेत, परंतु महिलांच्या बाबतीत स्वाभिमानाने उभा राहणारा महाराष्ट्रामधला एकमेव असा आमदार आहे की ज्यांनी जाहीरपणे सांगितलं की काही जरी झालं तरी महिलांचा स्वाभिमान, महिलांचा अत्याचार याच्यावरती काम करत असताना, त्यांच्या पाठीमागं खंबीरतेने भाऊ म्हणून उभा राहत असताना तुम्हाला आदरणीय महेशदादांबद्दल काय वाटतं? नक्कीच अभिमान वाटतो, स्वाभिमान वाटतो दादांविषयी. कारण महाराष्ट्रात अनेक जिल्हे आहेत, अनेक तालुके आहेत, बरेच आमदार आहेत. माझ्या घरात पण आमदार आहेत माहेरी, पण त्यांनी कधी महिलांविषयी कधीच कुठेच पुढाकार घेतलेला असा नेता मी कधी बघितला नाही. दादांनी नेहमी त्यांच्या भावंडाबरोबर महिला पण तिथं प्रत्येक क्षेत्रात असाव्यात असं दादांना नेहमी कळकळीने वाटतं. अगदी शाळेत जाणाऱ्या मुली असू द्या किंवा म्हाताऱ्यांपासून तरुणांपर्यंत दादांनी नेहमी त्यांची साथ दिलेली आहे. म्हणजे त्यांच्या आरोग्याविषयी असू द्या, त्यांच्या स्वाभिमान म्हणजे कुठल्याही क्षेत्रात त्यांना कमी नाही पडू दिलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही आलीच पाहिजे. आता उदाहरण घेतलं, जेवढे नगरसेवकांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आज भोसरी विधानसभेतल्या जेवढ्या नगरसेविका आहेत त्या सगळ्या वेल एज्युकेटेड आहेत. म्हणजे याच्यावरूनच कळतं की आपल्या प्रभागात त्यांची दूरदृष्टी काय. महिलांना दूरदृष्टी तर आहेच दादांची, साहजिकच ते लक्षात येतेच आहे. पण ज्या महिला जसं घर जितक्या चांगल्या पद्धतीने हे करू शकतात तितक्याच पद्धतीने ते आपला प्रभाग पण सांभाळतात. त्याच्यामुळे दादांना बाहेरच्या कामाला अजून वेळ मिळतो. दादा पूर्णपणे त्यांचा प्रत्येक ठिकाणी पावलं, अगदी छोट्या मोठ्या कार्यक्रमात महिलांच्या हजर असतात. त्यांना प्रत्येक वेळेस प्रोत्साहन देतात दादांनी कधीच बायकांना म्हणजे ते घरातल्या हे आहेत असं कधीच समजलं नाही. उलट दादांच्या या वागण्यांमुळे प्रत्येक पुरुषांमध्ये बदल झालेला दिसतो. म्हणजे अगदी तुम्ही म्हणा शाळेतल्या मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत की एक समान वागणूक जी द्यायचं आहे बायकांना, जे पूर्वीच्या काळी नव्हतं. पण आज प्रत्येक कार्यक्रमात स्त्रिया सहभाग घेत आहेत, खंबीरतेने उभ्या राहतात. खंबीर उभा आहेतच, पण त्या सहभाग घेत आहेत आणि त्या स्वतःचं कर्तृत्व तिथं गाजवून दाखवत आहेत.
म्हणजे अगदी ह्याच्यापासून तुम्ही क्रीडा खेळातले घ्या किंवा पोलीस ह्याच्यामध्ये घ्या, खात्यात घ्या. पॉलिटिकमध्ये आधी स्त्रिया नव्हत्या, पण आज दादांनी त्यांचा सहभाग करून घेऊन त्यांच्या हातात ती सूत्र दिलेली म्हणजे आहेत. तुम्हाला असं म्हणायचंय की या मतदारसंघामध्ये दादांनी महिलांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका हो, घेतली, खूप प्राधान्य दिलेलं प्राधान्य आहे दिलेलं. आणि त्याचा दादांना नक्कीच फायदा झालेला आहे. कारण एका घरात जेव्हा एक स्त्री जे बदल घडवती, ती घरातल्या प्रत्येक व्यक्तीला मान्य होतं. मान्य होतं. भलेही ते उशिरा का होईना परिवर्तन होतं, पण ते होतं. कारण एक त्या घरातली मुलगी असू द्या, मुलगा असू द्या, कारण त्यांनी आपल्या आई वडिलांना, आजी आजोबांना, सगळ्या नातेवाईकांना पाहिलेलं बरोबर असतं आहे. आणि त्यांच्या ह्याच्यातून दादा ऐकलेले असतात. आज छोट्यातल्या छोट्या मुलाला ज्याला बोलता येते त्याला विचारा, तरी ते सांगतील. महेश दादांचं नाव घेतीलच घेतील. त्यांना जास्ती काय नाही बोलता आलं तरी म्हणतील एकच वादा, महेश दादा. माहिती. आज कुठलाही कार्य म्हणजे एक जिल्हा घ्या, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा दादांचं जरी जाणं येणं नसेल तरी पण दादाला तिथे लोक ओळखतात. कारण दादाचं कामच असं आहे. कारण या आता तुम्ही जसं आता हे घेतलं इंडस्ट्री एरियामध्ये घेतलं, अनेक राज्यातले लोक इथं काम आहेत. हो, प्रत्येकाचे आपापले बिझनेस आहेत. त्यामुळे दादांची चर्चा तिकडे पण होती. बरोबर. तिथल्या पण महिला हित आहेत. परप्रांतीय किती महिला इथं आपल्या इथं जॉब करतात IT पार्कमध्ये. त्यांची सुरक्षितता केवळ आपले दादा हित आहेत. त्या महिलांच्या तोंडून सुद्धा दादांची तारीफ केली जाते. म्हणजे मला एक विचारायचं आहे की तुम्हाला एवढा विश्वास आहे की दादा आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत? यस, नक्कीच. याच्यात प्रश्नच नाहीये. मी काय कुठल्याही महिलेशी तुम्ही रस्त्यावर जाऊन जरी प्रश्न विचारले ना, जी दादांना ओळखतही नाहीये, तरी पण ती सांगेन की साधारणतः याच्यामुळेच मला इथं सुरक्षितता वाटते. सुरक्षितता आणि आज वाटते. पुण्यासारख्या सिटी इतकं दुसरी कोणती सिटी महिलांसाठी सुरक्षित नाहीये. आता एवढे जे प्रकार झाले त्याच्यासाठी सुद्धा दादा जेवढे तत्परतेने पुढे आले, त्याच्यासाठी कुठला विरोधी पक्ष आला नाही किंवा सत्तेत असलेले कुठले आमदार उभा नाही राहिले, हे तुम्ही पण बघितले. सगळ्या माध्यमांनी बघितले. कुणी एवढा आवाज उठवला का? जे दादा तिथं प्रत्यक्ष गेले, दादा तिथं उभा राहिले आणि दादानी सांगितलं मला सांगा, असा कुठला आमदार आलेला तुम्ही बघितलाय का? नाही ना. मग का नको आहेत दादा आता? दादा आपल्याला हवेत, आपल्याला हॅट्रिक करायची आहे आणि दादासाठी या सगळ्या बहिणी उभ्या राहिल्या तर दादा नक्कीच येणार आणि दादा आलेच पाहिजे. दादा मंत्री नक्कीच सगळ्या बहिणी करतील. मला एक सांगा ताई, दादांबद्दल एवढ्या आत्मीयतेने बोलत असताना, आत्मीयतेने चर्चा करत असताना ते असं सहजासहजी होत नाही. राईट. शेवटी रक्ताची नाती जरी नसतील तरी त्या रक्ताच्या नात्याच्या पलीकडे काही नाती असतात, ते जपण्याचं काम दादांनी केलेलं आहे. राईट. बरोबर. हो. मला एक सांगा की तुम्ही एक महिला म्हणून, एक भगिनी म्हणून किंवा एक गृहिणी म्हणून तुम्ही राजकारण करत नाही, परंतु समाजकारणात बाकीच्या सगळ्या सिस्टममध्ये तुमचा सहभाग असतो, समाजकारणामध्ये सहभाग असतो. तुम्हाला भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये विकास झालेला जाणवतो? साहजिकच सगळ्यांना दिसतोय विकास. काम बोलतंय दादांचं. कारण तुम्ही बघा पाठीमागच्या जेव्हा दादा आमदार नव्हते त्या काळातलं इंद्रायणी नगर बघा, आजचं इंद्रायणी नगर बघा. म्हणजे ह्याच्यात मी तारीफ करून असं वागवं जास्ती सांगण्याची गरजच नाही. कारण तुम्हाला दिसते आता शाळांच्या फी किती वाढलेल्या आहेत. दादांनी आमच्या मुलांसाठी आता शाळा चालू करतात मुळशीमध्ये, ज्याची म्हणजे मराठी शाळेत आपण घालायला कोणालाच तयार नाहीत. कारण प्रत्येकाचं म्हणणं असं की आपल्या मुलांना चांगलं जे कॉम्पिटिशन चाललंय त्यानुसार साहजिक मला पण वाटेल माझी मुलं त्या शाळेत हवीत, पण त्यांच्या फीज किती आहेत परवडत ते नाही. सर्वसामान्य कुटुंब अफोर्ड नाही करू शकत. आणि जे करतात ते पण किती ताटातूट करून करतात की बाबा हा की आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी हे गरजेचे. मग दादांनी हा प्रश्न सुद्धा लक्षात घेऊन लवकरच आपल्या मुळशीमध्ये शाळा येते की जे त्याचं काम चालू केलेलं आहे. त्याचा आताच हे पास झालेले दादांनी हे पण केलं. मग दादा सत्तेत असतील तर अजून किती करतील. जसं आपल्याला मुळशीमध्ये मेडिकल कॉलेज येते, तिथं मेडिकल कॉलेज येते. परत आता दादाने सांगायचं झालं मुळशीमध्ये मोठं हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल आहे, नुसतं हॉस्पिटल आहे हे लोकांना माहितीये, पण ते मेडिकल कॉलेज येते तिथंच BSc पण येते की B फार्मसी होणार आहे. ती आमच्या मुलांना साहजिकच होणार. IT पार्क दादांनी इथं आणलं, चरोलीमध्ये आणलं. आता बऱ्याच लोकांना ह्या कामाची जास्ती माहिती नाही, पण हळूहळू जेव्हा माहिती होईल तेव्हा लोकांना साहजिकच कळेल दादाचं काम आहे. दादा सत्तेत असले काय आणि नसले काय तरी पण दादा कामं लोकांसाठी तेवढेच करणार. कारण आज दादांनी एवढं करून दाखवलंय तर पुढचं दादांचं होणारच. मला एक सांगा, तुम्ही एवढं आत्मीयतेने दादांबद्दल बोलता, आत्मीयतेबद्दल दादांबद्दल सांगता, मग ते निश्चित आहे की आधी केले आणि मग सांगितले, परंतु दादाच का आमदार पाहिजेत मग? कारण जर हा विकास व्हायचा असता तर बाहेर अगोदरचे बरेच आमदार होते. मला त्यांची नावं नाही सांगता येणार कारण मी दादांना गेले 20 वर्ष झालं ओळखते. पण तेव्हा कधी वाटलं नव्हतं की दादांविषयी बोलायचं मला कधी वेळ येईल. त्यामुळे जास्तीही मी काही असं विचार करून नाही हे करत की मला म्हणजे इतकं हे आहे.
पण जे दिसतंय ते बोलते. मी जरी नाही बोलली तरी ते काम म्हणजे तुम्हाला तुम्हाला दिसतंय. असं म्हणायचंय की काम बोलताय, हो, काम बोलतच दादा आहे. बोलायच्या ऐवजी दादा का काम दादाचं बोलताय? काम बोलतं आहे. हा. आणि म्हणजे असं हे नाही होणार की मी बोलले किंवा नाही बोलले, लोक बाकीचे बोलतील. तुम्हाला मी जसं मगा म्हटल्याप्रमाणे छोटी मुलं पण तुम्हाला दादा काय, कारण तुम्ही बघता दादा जेव्हा बाहेर निघतात तेव्हा दादांचं लक्ष तरुणाईकडे असतं, बरोबर. महिला भगिनींकडे असतं. तुम्ही जर नीट बारीकाईने लक्ष दिलं ना, दादा प्रचारात चालू द्या, एखाद्या कार्यक्रमात चालू द्या, तरी ते वृद्धांपासून छोट्यांपर्यंत सगळ्यांची विचारपूस करणार. कितीही काका मोठे छोटे असते, दादा प्रत्येकाच्या पाया पडणार. हे दादांचे संस्कार आहेत, हे दादांची आईचे हे. बरोबर. प्रत्येक बहिणीला हात जोडणार, प्रत्येक बहिणीला ताई म्हणूनच विचारपूस करणार. आणि तिचा कुठलाही काय प्रॉब्लेम असू द्या, अगदी छोट्यातल्या छोट्यांच्या कानापर्यंत पोहोचला तर तो सॉल्व्ह होणार म्हणजे होणार. मग दादा का नको, आम्हाला दादाच हवे. इतक्या प्रगल्भतेने दादांबद्दल बोलत असताना इतका मोठा आत्मविश्वास, इतका कॉन्फिडन्स या मतदारसंघामध्ये दादांबद्दल आहे, हे एका दिवसात घडत नाही. ह्याच्यासाठी लागती ती स्वतःची मानसिकता, की आपल्याला आपल्यावरती, आपल्या कामावरती, आपल्या कुटुंबावरती, आपल्या कर्तृत्वावरती या सगळ्या महिला भगिनी विश्वास ठेवतात. तो विश्वास सार्थ झाला पाहिजे ही अंतःकरणात भावना असते. ज्या प्रभू रामचंद्राचं नाव घेतल्यानंतर आपण आयुष्याची सुरुवात करतो, त्या हनुमंतरायाचं नाव घेतल्यानंतर आयुष्याची सुरुवात करतो, त्यांच्या आचरणावरती पाऊल ठेवून आपण समाजकारण करत असताना राजकारणाला फाटा द्यायचा, परंतु माझ्या प्रभागातल्या, माझ्या मतदारसंघामधल्या महिला भगिनी सुरक्षित असल्या पाहिजेत, माझ्या मतदारसंघामधल्या महिला भगिनींना हाताला काम मिळालं पाहिजे, ही सगळी भावना मनामध्ये ठेवून आज इतक्या मनापासून ताईंनी दादांबद्दल भरभरून सांगितलं. का आमदार पाहिजेत, परत तिसऱ्यांदा का आमदार पाहिजेत, याचं कारण असतंय की शेवटी तुम्ही चांगलं काम केलं की समाज तुम्हाला बरोबर घेऊन जाणार आहे. कुणी काही जरी बोललं ना तरी आपण प्रतिक्रिया देण्याच्या ऐवजी काम बोलतंय. आज दादा फक्त भोसरीपुरते मर्यादित नाही राहिले, महाराष्ट्रात जेव्हा नाही या येतात. सांगतात इंद्रायणी थडीमध्ये महाराष्ट्रातल्या बचत गटातल्या महिला आहेत. महाराष्ट्रामध्ये उभे राहिले. हा. आणि या महाराष्ट्रामध्ये जात असताना असा भाऊ यांना मिळाला म्हणून आमचं भाग्यच मतदारसंघामध्ये आहे. बदल घडतोय, बदल झालाय. आता फक्त आपण स्वाभिमानाने, निरंतर विश्वासाने, 10 वर्ष जशी विश्वासाची होती, निरंतर कामाची होती, तीच इथून पुढे असावी ही सदिच्छा. धन्यवाद.